केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर। नाशिक दौऱ्यात शहा घेणार उत्तर महाराष्ट्राचा आढावा। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बैठकाही पार पाडणार। शरद पवारांचा 23 आणि 24 तारखेला कोकण दौरा। चिपळूणमधील सावरकर मैदानात पवारांची जाहीर सभा होणार। पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच शरद पवारांची कोकणामध्ये सभा। मुंबईमध्ये 218 ठिकाणांवर नवीन मतदान केंद्र। मुंबईतल्या मतदान केंद्रांची संख्या आता 10,111 वर। एका मतदान केंद्राशी सरासरी 1,500 ऐवजी 1200 मतदार जोडणार। पुण्यातल्या खड्ड्यांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील नाराज। 2-3 सप्टेंबरच्या दौऱ्यात मोठा त्रास झाला। पुणे पोलिसांना खरमरीत पत्र। आरटीओ कर्मचारी मंगळवारपासून संपावर जाणार। अनेक वर्षांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेचा बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय। बेशिस्त प्रवाशांवर अंकुश ठेवण्यासाठी रेल्वेच्या हालचाली। दंडाच्या रकमेत वाढ करण्याची मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाची रेल्वे मंडळाकडे मागणी। प्रवाशांकडून घेण्यात येणारा 250 रुपयांचा दंड अपुरा पडत असल्याचा पत्रामध्ये उल्लेख। म्हाडाच्या घरांसाठी 1,34,000हून अधिक अर्ज। 2030 घरांसाठी अर्जाची मुदत संपली। अर्ज आणि शुल्कापोटी 528 कोटी रुपये म्हाडाच्या तिजोरीत जमा। पंतप्रधान मोदी आजपासून 3 दिवस अमेरिका दौऱ्यावर। मोदी क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत आणि संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये सहभागी होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।